आणि ॲक्च्युली या केसमध्ये आय विटनेस असणं ही फार मोठी गोष्ट आहे. आपण लाईटली नाही घेऊ शकत. ऑफकोर्स आपण लाईटली घेऊन चालणार नाही, पण तसं अजून प्रूफ पण झालं नाहीये ना. पण आपल्याकडे वेळ नाही आहे ना केदार. इतर चॅनल्सवर याची न्यूज झाली आणि आपण अजून काहीच बोललेलो नाही आहोत. किती वेळ आपल्याकडे? फ्रँकली 2 दिवस. ओके, मला असं वाटतं 2 दिवस जर या बाबतीत आपल्याला अजून काही अपडेट्स मिळाल्या तर ठीक आहे, नाहीतर आपल्याला हे बुलेटिन रन करावंच लागेल. वी हॅव नो चॉईस. ओके ओके. आय एम शुअर जे सत्य आहे ते लवकरच बाहेर येईल आणि MNNवर फक्त सत्य दाखवलं जाईल. ठीक आहे, मी येतो. हो. हां श्वेता. तारिणीसाठी आणलेलं गिफ्ट कुठे गेलं? हॅलो ताई, कुठे आहेस? काय करतेस? कुठे म्हणजे घरी आहे. तुझ्या केदार जिजूची वाट बघतीये. ओ सो रोमॅन्टिक. डेटचा वगैरे प्लॅन आहे का? नाही ग, डेट कसली? अगं असं काय करते? उद्या कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करायचा दिवस आहे ना. मला वाटलं तुझा विचार बदलायला नको म्हणून जिजूने पार्टी वगैरे प्लॅन केलंय की काय. कसलं कॉन्ट्रॅक्ट? अगं असं काय करते? उद्या वटपौर्णिमा आहे, विसरलीस तू? नाही 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 नाही, होतं माझ्या लक्षात होतं. मी विसरले वगैरे नाही काही. ताई अगं तुमची पहिली वटपौर्णिमा आहे. काय स्पेशल करणार आहेस? स्पेशल म्हणजे तू ना अशी केदार जिजू समोर उभी राहा आणि त्यांना म्हण, हे प्राणनाथ आप ही हमारे 7 जन्म के स्वामी हो. नमा, काहीतरीच काय ग तुझं? काही बोलत असतेस. बरं सांग, यासाठी फोन केला होतास का? नाही नाही अगं, सुमीने फोन करायला लावला. तुला आणि निशिताईला आठवण करून द्यायला सांगितलीये. उद्या वटपौर्णिमा आहे तर उद्या दोघींनी दिवसभर उपवास धरायचा आहे. वडाच्या झाडाची पूजा करायची आणि वडाच्या झाडाला दोरा बांधून प्रदक्षिणा घालायचे आणि नवऱ्याच्या दीर्घ समथिंग साठी प्रार्थना करायची. दीर्घ आयुसाठी. हा, असं सुमीने सांगायला सांगितलंय. बरं, तिकडे चेतना काकू आणि पद्मिनी काकू आहेत तुला गाईड करायला, पण सुमीला राहणार आहे का तुला सांगितल्याशिवाय? हॅलो हॅलो ताई, ऐकतेस ना? हा, हो हो हो, ऐकते ऐकते. मला वाटलं तुझा प्लॅन चेंज झाला की काय. एका जन्मातच कंटाळलीस केदार जिजूला? अगं नाही नाही, असं का करेन मी? का कंटाळणार आहे त्याला? तुला माहितीये केदार जिजू ना हँडसम गोल आहेत. मी माझ्या कॉलेजमधल्या सगळ्या मैत्रिणींना सांगितलंय की केदार जिजू तुझ्यासाठी काय काय करतात, तुझ्याबरोबर आमच्यासाठी काय काय करतात. हे सगळं ऐकून फॅन झाले ना ते त्याच्या. फॅन्स पर्यंत ठीक आहे, पण त्याचं लग्न झालंय म्हणावं आता. नमा, तू आजकाल जरा जास्तच आगाऊ होत चालली आहेस, असं नाही वाटत आहे? बरं, सॉरी सॉरी. तू छान एन्जॉय करा पूजा. बाय. हो, बाय.